मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बनवतोय आंबावडी. ही लहानपणीची आठवण करून देणारी आंबावडी एकदम इझिली आपण बनवणार. 2-3च गोष्टीचा यूज करणार आहोत. सुरुवातीला मँगोला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मँगोचा जो आतला पल्प्स आहे तो काढून घ्यायचा आहे. आता गेले 2-3 रेसिपीमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी मँगो हे केशरवाले यूज करतोय. सो त्याच्यामध्ये मस्त असं गरा चांगला भेटतो, चांगला पल्प निघतो. त्याप्रकारे आपण घेतलंय काढून. मित्रांनो, आता ज्युसरमध्ये ॲड करून आपल्याला याची एक प्युरी तयार करून घ्यायची मँगोची पूर्ण प्रॉपर. याच्यामध्ये काही पाणी-बिणी ॲड नाही करायचं आहे. तसंच आपण प्युरी तयार करून घेतो. मित्रांनो, हे वाले मँगो तेवढे स्वीट नाही आहे, तेवढं मजा नाही आहे. पण जेव्हा ते ओरिजिनल मँगो येतील ते भारी वाटेल आणि वेगवेगळ्या मँगोजने तुम्ही वेगवेगळी थोडी डिफरन्स चव आणू शकता. आता काय केलं, ते पल्प्स आपण एका कढईमध्ये ॲड करतो. त्यामध्ये थोडं ब्लॅक सॉल्ट, साखर टाकतो, थोडंसं लेमन ज्यूस टाकायचं अर्धा चम्मच आणि तो टाकल्यानंतर मस्त हाय फ्लेममध्ये याला शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं असं डार्क कलर करायचं, थोडंसं ब्राऊन डार्क होतो. त्यानंतर आपल्याला हे पल्प्स काढायचे. थोडंसं बघा तुम्ही घट्ट पण होईल, ते थोडं कमी पण होईल. त्यानंतर बटर पेपरवरती आपल्याला थोडंसं ऑइल ब्रश करायचं आहे. ऑइल ब्रश करून हाताने त्याला पूर्ण पसरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे मँगोचे पल्प्स आहे तो याच्यावरती ॲड करा आणि तो असं पसरून गोल साईजने तुम्ही ॲड करू शकता. आपल्याला हे एक 5-6 तासासाठी उन्हामध्ये ठेवायचं, एकदम कडक उन्हामध्ये. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचा पापड तयार होतो. मग सुरीच्या साहाय्याने त्याला कट करा, या स्क्वेअरमध्ये करा किंवा तुम्ही लांब लांब पट्टी काढू शकता. तर मी याला थोडंसं राऊंड गोल करणार आहे, पण मजेदार आहे, तुम्हाला कसं खायचं त्याच्यावरती डिपेंड करतं. अशा प्रकारे राऊंड राऊंड गोल केलेले आहेत आणि एकदम इझिली ही आंबावडी बनते मजेदारमध्ये. याला आम पापड पण बोलत असतील. हाय हाय हाय, खूप मस्त आहे.